नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टडी करत आहोत रिप्रोडक्शन इन प्लांट्स या चॅप्टरमध्ये. आतापर्यंत आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन स्टडी केले. तदनंतर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ फ्लावर, डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट, ॲनाट्रोपस ओव्हल अँड डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट स्टडी केले. आज आपण स्टडी करणार आहोत पॉलिनेशनचे टाइप्स आणि पॉलिनेटिंग एजंट्स जे पॉलिनेशनसाठी रिस्पॉन्सिबल असतात. सर्वात प्रथम आपण पॉलिनेशन म्हणजे काय ते समजून घेऊ. पॉलिनेशन म्हणजे ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. येथे पोलन ग्रेन्स म्हणजे मेल गॅमेट जे अँथरमध्ये प्रेझेंट असतात ते अँथरमधून स्टिग्माकडे ट्रान्सफर होतात. येथे अँथर हा स्टेमेनचा पार्ट आहे, जो की अँथरचं स्ट्रक्चर हे डेसन स्ट्रक्चर आहे. जे डेसन स्ट्रक्चर असल्यामुळे ते आपोआप ब्रेक होतं आणि त्यातून पोलन ग्रेन्स हे रिलीज होतात, बाहेर पडतात. तर स्टिग्मा हा कार्पेलचा पार्ट आहे. कार्पेल हे फिमेल स्ट्रक्चर आहे. या कार्पेलच्या ओव्हरीच्या आतमध्ये ओव्हम किंवा एग्ज, ज्याला आपण फिमेल गॅमेट म्हणतो, ते ओव्हरीच्या आतमध्ये प्रेझेंट असतं. आता येथे मेल आणि फिमेल हे दोन्ही गॅमेट दोन वेगवेगळ्या साईटवर प्रोड्यूस होत आहेत. म्हणजे मेल गॅमेट हे अँड्रोशियममध्ये आणि फिमेल गॅमेट हे गायनोशियममध्ये फॉर्म होत आहेत. आणि रिप्रोडक्शनसाठी फर्टिलायझेशन होणं गरजेचं आहे. फर्टिलायझेशन म्हणजे काय, तर युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. परंतु दोन्ही गॅमेट कसे आहेत, वेगवेगळ्या साईटवर प्रोड्यूस होत आहेत. परंतु दोन्ही गॅमेट्स हे वेगवेगळ्या साईटवर प्रोड्यूस होत आहेत, म्हणून पॉलिनेशन इथे आवश्यक आहे. पॉलिनेशन झाले तर दोन्ही गॅमेट्स जवळ येतील आणि मग त्याचं युनियन होणार. आणि युनियन झालं तर फर्टिलायझेशनची प्रोसेस होणार. म्हणून फर्टिलायझेशनच्या अगोदर पॉलिनेशन होणं हे गरजेचं आहे. मग पॉलिनेशनच का होणार, पोलन ग्रेन्सच का ट्रान्सफर होतील, फिमेल गॅमेट किंवा ओव्हम का ट्रान्सफर होणार नाही? तर कारण काय आहे की इथे हे जे दोन गॅमेट्स प्रोड्यूस होत आहेत, एक मेल आणि दुसरं फिमेल, त्यामधील फिमेल गॅमेट हे ओव्हरीच्या इनसाईडला प्रेझेंट असतात आणि त्या कारणाने ते ओव्हरीच्या आतमध्ये स्टेबल असतात. परंतु पोलन ग्रेन्स हे अँथरमधून रिलीज होतात आणि ते पोलन ग्रेन्स हे अँथरमधून रिलीज झाले तर ते बाहेरच्या बाजूला पडतात. बाहेर आले परंतु ते कसे असतात, नॉन मोटाईल स्ट्रक्चर असतं. आणि हे नॉन मोटाईल स्ट्रक्चर म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये लोकोमोटरी ऑर्गन हे अब्सेंट असतं. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होऊ शकत नाही. परंतु नॉन स्टेबल असले, नॉन मोटाईल असले तरीसुद्धा ते काही जे त्यांना कॅरी करणाऱ्या एजंटच्या साहाय्याने ते कॅरी केले जातात आणि ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जाऊ शकतात. म्हणून पॉलिनेशन म्हणजेच पोलन ग्रेन्स हे ट्रान्सफर होतात. आता पोलन ग्रेन्स हे कशाच्या साहाय्याने कॅरी केले जातील, तर इथे दोन एजंट आहे, एक अबायोटिक आणि दुसरा बायोटिक. अबायोटिक म्हणजे नॉन लिव्हिंग मॅटर, जे की विंड आहे आणि वॉटर आहे. तर बायोटिक म्हणजे लिव्हिंग मॅटर, ज्याच्यामध्ये इन्सेक्ट्स आहे, बर्ड्स आहे. तर आता बायोटिक एजंट्स आहे विंड आणि इन्सेक्ट. नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ पॉलिनेशन. Pollination is a two types, self and cross pollination. Self pollination is a type of pollination which occur in single flower or two flower on a single plants. म्हणजेच एकाच प्लॅन्टवर प्रेझेंट असलेल्या दोन वेगवेगळ्या फ्लावरमध्ये होणारे पॉलिनेशन, किंवा एका फ्लावरचे पोलन ग्रेन्स हे दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावर ट्रान्सफर होणे, परंतु दोन्ही फ्लावर हे एका सिंगल प्लॅन्टवर प्रेझेंट असणे, किंवा मग एका सिंगल फ्लावरचे पोलन ग्रेन्स हे त्याच सिंगल फ्लावरच्या स्टिग्मावर ट्रान्सफर होणे, त्याला म्हणणार तुम्ही सेल्फ पॉलिनेशन. सिंगल फ्लावरमध्ये
सेल्फ पॉलिनेशन हे सिंगल फ्लॉवरमध्ये होते, म्हणजे स्वतःचे किंवा एकाच प्लॅन्टच्या फ्लॉवरमध्ये होते, म्हणून त्याला तुम्ही इनब्रीडिंग असेही म्हटले जाते. गॅमेट्सचे युनियन हे सिंगल फ्लॉवरमध्ये होते किंवा एकाच प्लॅन्टच्या फ्लॉवरमध्ये होते, म्हणून त्याला इनब्रीडिंग असे म्हटले जाते. म्हणजेच सेल्फ पॉलिनेशन हे काय, इनब्रीडिंग आहे. इनब्रीडिंग म्हणजे रिप्रोडक्शन हे त्या आतल्या आत होणे. तर त्याच्या विरुद्ध क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशन इज द ट्रान्सफर ऑफ पोलन grains from the anther of one flower to the stigma of another flower of different plants of same species. म्हणजेच काय झालं की हे सेल्फ पॉलिनेशनपेक्षा डिफरंट पॉलिनेशन. डिफरंट म्हणजे काय, तर सेल्फमध्ये तुम्ही बघितलं एकच प्लॅन्ट आहे, एकाच प्लॅन्टवरती प्रेझेंट असणारं एक किंवा दोन फ्लॉवर यांच्यामध्ये पॉलिनेशन होणे. आता इथे पॉलिनेशन दोन डिफरंट प्लॅन्टमध्ये होतं आहे. दोन डिफरंट प्लॅन्टवरती प्रेझेंट असणारे दोन फ्लॉवर, एका प्लॅन्टवरती प्रेझेंट असणाऱ्या फ्लॉवर चे पोलन ग्रेन्स हे दुसऱ्या प्लॅन्टवरती प्रेझेंट असणाऱ्या फ्लॉवरच्या स्टिग्मावरती ट्रान्सफर होणे, त्याला म्हणणार तुम्ही क्रॉस पॉलिनेशन. आता क्रॉस पॉलिनेशन हे कसं आहे की दोन डिफरंट प्लॅन्टमध्ये होत आहेत. दोन डिफरंट प्लॅन्ट हे जे दोन डिफरंट प्लॅन्ट प्रेझेंट आहे, हे दोन डिफरंट प्लॅन्ट जरी डिफरंट असले तरी त्यांची स्पेसिस ही सिमिलर आहे. म्हणजे दोन सिमिलर स्पेसिस असलेले दोन डिफरंट प्लॅन्टच्या फ्लॉवरमध्ये जर पॉलिनेशन झालं तर त्याला म्हटलं जातं क्रॉस पॉलिनेशन. आता इथे गॅमेट्सचं युनियन हे दोन डिफरंट प्लॅन्ट्समध्ये होतं आहे, म्हणून याला म्हणणार तुम्ही आउटब्रीडिंग. पॉलिनेशन फॉर्म होण्याच्या सोर्सनुसार पॉलिनेशनचे 3 टाईप्स आहेत, ऑटोगॅमी, गायटेनोगॅमी अँड झेनोगॅमी. आता फर्स्ट ऑटोगॅमी. ऑटोगॅमीलाच म्हटलं जातं सेल्फ पॉलिनेशन, आणि सेल्फ पॉलिनेशन हे इनब्रीडिंग फॉर्म करतं. म्हणजेच काय, तर ऑटोगॅमीचा अर्थ आहे की सेल्फ पॉलिनेशन आहे की ज्याच्या प्लॅन्ट्समध्ये वेगवेगळे फ्लॉवर प्रेझेंट असतात. बायसेक्शुअल फ्लॉवर असतं किंवा युनिसेक्शुअल फ्लॉवर असतं. मग बायसेक्शुअलचा अर्थ होतो की मेल आणि फिमेल गॅमेट्स म्हणजेच अँड्रोशियम आणि गायनोशियम हे दोन्ही व्होरल त्याच्यामध्ये प्रेझेंट असणे. किंवा मग युनिसेक्शुअलचा अर्थ होतो की अँड्रोशियम किंवा गायनोशियम दोघांपैकी कोणतंही एकच सिंगल व्होरल प्रेझेंट असणे, त्याला म्हणणार तुम्ही युनिसेक्शुअल. मग इथे ऑटोगॅमीमध्ये बायसेक्शुअल फ्लॉवर हे पॉलिनेट होतं स्वतःच्या पोलन ग्रेन्सने. म्हणजेच बायसेक्शुअल फ्लॉवर इज पॉलिनेटेड बाय इट्स ओन पोलन ग्रेन्स. आता बघा इथे बायसेक्शुअल फ्लॉवर आहे तर त्याच्यामध्ये मेल गॅमेटही प्रेझेंट आहे आणि फिमेल गॅमेटही प्रेझेंट आहे. मग मेल गॅमेट म्हणजेच पोलन ग्रेन्स हे ट्रान्सफर होत आहेत. कुठे ट्रान्सफर होत आहेत, तर त्याच फ्लॉवरच्या गायनोशियमच्या स्ट्रक्चरवरती म्हणजेच कार्पेलच्या स्टिग्मावरती ते ट्रान्सफर होत आहेत. म्हणून त्याला म्हणणार तुम्ही ऑटोगॅमी किंवा सेल्फ पॉलिनेशन. एकाच फ्लॉवरमध्ये त्या फ्लॉवरचेच पोलन ग्रेन्स हे त्याच फ्लॉवरच्या स्टिग्मावरती ट्रान्सफर होणे, म्हणून त्याला म्हणणार तुम्ही ऑटोगॅमी किंवा सेल्फ पॉलिनेशन. असं जे सेल्फ पॉलिनेशन आहे हे इनब्रीडिंग फॉर्म करतं आहे. इनब्रीडिंग म्हणजे काय, तर आतल्या आत ब्रीड होणे. म्हणजेच एकाच फ्लॉवरमध्ये प्रेझेंट असणारे मेल आणि फिमेल गॅमेट हे एकमेकांमध्ये फ्यूज होणे, म्हणजे दोघांचं युनियन होणे. मग आता एक सिंगल फ्लॉवर आहे आणि त्या सिंगल फ्लॉवरमध्ये 2 सेक्स ऑर्गन, एक मेल आणि दुसरा फिमेल, दोघांचं युनियन होतं आहे. एकाच फ्लॉवरमध्ये असल्यामुळे दोघांचं आतल्या आत युनियन होतं आहे, आणि युनियन झालं तर फर्टिलायझेशन होतं. फर्टिलायझेशन झालं म्हणजेच एम्ब्रिओजेनेसिसची प्रोसेस होते आणि ऑफस्प्रिंग तयार होतात. म्हणजेच काय होतं, रिप्रोडक्शन होतं. म्हणून त्याला म्हटलं जातं
ब्रीडिंग. आता इथे मेल आणि फिमेल गॅमेट हे एकाच फ्लावरचे असल्यामुळे काय झालं की दोघांचं जेनेटिक मटेरियल हे कसं आहे, सिमिलर आहे. त्यांचं जेनेटिक मेकअप हे सिमिलर आहे. त्याच्यामुळे त्यांच्यापासून मिळणारं जे ऑफस्प्रिंग आहे हे जेनेटिकली आयडेंटिकल असेल. कोणासारखं असेल तर त्याचं जे पॅरेंट आहे म्हणजे त्याचं जे फ्लावर आहे, पॅरेंट प्लांट आहे, त्या पॅरेंट प्लांटसारखंच ते सिमिलर असेल. म्हणजे त्या प्लांटपासून मिळणारं जे ऑफस्प्रिंग आहे ते ऑफस्प्रिंग सिमिलर टू सिमिलर पॅरेंटसारखं असेल. आता नेक्स्ट आहे कायटिनोगॅमी. इट इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन टू अ स्टिग्मा ऑफ अ डिफरंट फ्लावर प्रोड्यूस ऑन द सेम प्लांट. हे सुद्धा सेल्फ पॉलिनेशनच आहे, परंतु येथे सिंगल फ्लावर नसून दोन डिफरंट फ्लावर आहेत. एकाच प्लॅन्टवर प्रेझेंट असणारे दोन डिफरंट फ्लावर की एका फ्लावरचे पोलन ग्रेन्स हे दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावरती ट्रान्सफर होणे, त्याला म्हणणार तुम्ही कायटिनोगॅमी. येथे सुद्धा एकाच प्लॅन्टमध्ये फ्लावर प्रेझेंट असल्यामुळे जेनेटिक मटेरियल हे सिमिलर आहे, म्हणून इथे मिळणारं जे ऑफस्प्रिंग आहे हे सुद्धा जेनेटिकली आयडेंटिकल असेल त्याच्या पॅरेंटसारखं. आता नेक्स्ट आहे झिनोगॅमी. झिनोगॅमी म्हणजे क्रॉस पॉलिनेशन किंवा आता आउट ब्रीडिंग म्हटलं जातं याला. इट इज द टाईप ऑफ क्रॉस पॉलिनेशन व्हेन pollen grains of one flower is deposited on the stigma of flower of different plant which belong to the same species. आता क्रॉस पॉलिनेशन झिनोगॅमी हे एक क्रॉस पॉलिनेशन आहे. याच्यामध्ये एका प्लॅन्टचेच फ्लावरचे जे पोलन ग्रेन्स हे दुसऱ्या प्लॅन्टच्या फ्लावरवरती ट्रान्सफर होतात, परंतु दोन्ही प्लॅन्टची जी स्पेसिस आहे ही सिमिलर स्पेसिस आहे. मग येथे दोन डिफरंट प्लॅन्ट असल्या कारणाने जेनेटिकल मटेरियल जे आहे या जेनेटिकल मटेरियलमध्ये जेनेटिक मेकअपमध्ये व्हेरिएशन प्रेझेंट आहे आणि त्यामुळे या दोघांचं जर कॉम्बिनेशन झालं तर त्याच्यापासून मिळणारं जे ऑफस्प्रिंग आहे हे जेनेटिकली व्हराईड फॉर्म करतं. म्हणजे जेनेटिकली ते व्हेरिएशन फॉर्म करतं, डिफरंट कॅरेक्टर फॉर्म करतं. Flowers are mainly responsible for bringing about fertilization and seed formation. To facilitate fertilization, it is necessary that the male gametes inside the pollen grains and the female gamete inside the ovule are brought together. However, since the gametes are immotile, pollen grains have to be transferred to the stigma. This process of transfer of pollen to the stigma of a flower, brought about by agents such as insects, wind and water, is called pollination. Pollination can be of two types: self-pollination and cross-pollination. When pollination takes place within the same flower or between flowers of the same plant, it is known as self-pollination. In plants, self-pollination can occur either through autogamy or geitonogamy. In autogamy, pollen is transferred from the anther to the stigma of the same flower. And is seen in cleistogamous flowers or flowers which do not open at all. Produced by plants such as viola, oxalis, camelina,
and Arachis hypogea or peanut, the anthers and stigma of these flowers lie very close to each other. When anthers dehisce, pollen grains get deposited on the stigma, which ensures the production of seed sets even in the absence of pollinators. Autogamy, however, is rare in chasmogamous flowers, which open and expose their anthers and stigma, as it requires synchrony between pollen release and stigma receptivity. In geitonogamy, the second type of self-pollination, pollen is transferred from the anther of one flower to the stigma of another flower of the same plant. Apart from self-pollination, cross-pollination is also commonly seen in plants. This type of pollination involves the transfer of pollen grains from the flower of one plant to the stigma of the flower of another plant of the same type. This type of pollination is called xenogamy or allogamy. Interestingly, xenogamy is the only type of pollination that brings genetically different types of pollen grains to the stigma. आता नेक्स्ट आहे एजंट्स रिस्पॉन्सिबल फॉर पॉलिनेशन, म्हणजे पॉलिनेशनसाठी रिस्पॉन्सिबल असणारे एजंट्स. पॉलिनेशनसाठी रिस्पॉन्सिबल असणारे दोन प्रकारचे एजंट्स आहे, एक अबायोटिक आणि दुसरं म्हणजे बायोटिक. आता अबायोटिक एजंट्स म्हणजे काय की जे नॉन लिव्हिंग्स आहेत. दीज आर नॉन लिव्हिंग्स एजंट विच इन्क्लूड विंड अँड वॉटर. जे नॉन लिव्हिंग आहे त्यांना म्हणणार तुम्ही अबायोटिक एजंट्स. त्याच्यामध्ये दोन टाईप आहेत, एक विंडपासून होणारं पॉलिनेशन आणि दुसरं म्हणजे वॉटरपासून होणारं पॉलिनेशन. आता बघा, फर्स्ट ॲनिमोफिली. ॲनिमोफिलीचा अर्थ काय होतो की जे हवेपासून पॉलिनेशन होतं त्याला म्हटलं जातं ॲनिमोफिली, पॉलिनेशन बाय विंड्स. आणि दुसरं आहे की हायड्रोफिली. हायड्रोचा अर्थ होतो वॉटर. वॉटरच्या साह्याने जर पॉलिनेशन झालं त्याला म्हणणार तुम्ही हायड्रोफिली, पॉलिनेशन बाय वॉटर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बायोटिक एजंट्स. जे बायोटिक एजंट्स आहे ते लिव्हिंग थिंग्स आहे, जे इट इन्क्लूड्स लिव्हिंग एजंट्स. आता लिव्हिंग एजंटमध्ये काय काय आहे, इन्सेक्ट आहे, बर्ड्स आहे, बॅट्स आहे, स्नेल्स आहे. बघा, आता इन्सेक्टच्या साह्याने पॉलिनेशन होतं, बर्ड्सच्या साह्याने पॉलिनेशन होतं आणि बॅट्सच्या साह्याने पॉलिनेशन होतं. मग फर्स्ट पॉलिनेशन जर इन्सेक्टच्या साह्याने झालं तर त्याला म्हटलं जातं एंटेमोफिली. एंटेमोफिलीचं मिनिंग काय असेल मग, पॉलिनेशन बाय इन्सेक्ट. तर नेक्स्ट आहे, सेकंड आहे ऑर्निथोफिली. ऑर्निथोफिली म्हणजे काय की पॉलिनेशन हे बर्ड्सच्या साह्याने होणार. पॉलिनेशन बाय बर्ड्स इज कॉल्ड ऑर्निथोफिली. आणि थर्ड वन आहे किरोप्टेरोफिली. आता किरोप्टेरोफिली म्हणजे काय की पॉलिनेशन बाय बॅट्स. बॅट्सच्या साह्याने पॉलिनेशन होणे किंवा वटवाघूळच्या साह्याने पॉलिनेशन होणे त्याला म्हणणार तुम्ही किरोप्टेरोफिली. आता in both cross-pollination and self-pollination, pollinating agents play a vital role. These agents include biotic agents such as insects, birds, bees, butterflies, and mammals such as bats, as well as abiotic agents such as wind and water. आता आपण स्टडी करूया अबायोटिक एजंट्स. दीज आर द नॉन लिव्हिंग एजंट विच इन्क्लूड विंड अँड वॉटर. हे काय नॉन लिव्हिंग आहे
हवा आणि पाणी कसे नॉन लिव्हिंग मॅटर आहे, त्यांच्या सहाय्याने पॉलिनेशनची प्रोसेस फॉर्म होते, म्हणून त्यांना म्हटलं जातं अबायोटिक एजंट, ज्यांच्यापासून पॉलिनेशनची प्रोसेस फॉर्म होते. मग हवेपासूनही होते आणि पाण्यापासूनही होते. मग हवेपासून होणारं जे पॉलिनेशन आहे त्याला म्हणणार तुम्ही ॲनिमोफिली टाईप ऑफ पॉलिनेशन, आणि पाण्याच्या साह्याने होणार त्याला म्हणणार तुम्ही हायड्रोफिली टाईप ऑफ पॉलिनेशन. आता पॉलिनेशन बाय विंड मीन्स ॲनिमोफिली टाईप ऑफ पॉलिनेशन. फर्स्ट आपण स्टडी करणार आहोत पॉलिनेशन बाय विंड्स म्हणजेच ॲनिमोफिली टाईप ऑफ पॉलिनेशन. आता बघा, ॲनिमोफिलीचा अर्थ तुम्हाला समजला आहे. ॲनिमोफिली म्हणजे काय? हवेच्या साह्याने पॉलिनेशन होणे. मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट क्रॉप प्लांट्स आहे, काही जे इम्पॉर्टंट क्रॉप प्लांट्स आहे, उदाहरणार्थ व्हीट आहे, राईस आहे, कॉर्न आहे, मेज आहे, यासारखे जे प्लांट्स आहे यांच्यामध्ये ॲनिमोफिलस टाईप ऑफ पॉलिनेशन फॉर्म होतं. म्हणजे पॉलिनेशन हे हवेच्या साह्याने होतं. त्यासाठी फ्लॉवरमध्ये ॲडॉप्टेशन झालेलं असतं. मग ज्या फ्लावरमध्ये हवेच्या साह्याने पॉलिनेशन होतं त्या फ्लावरला ॲनिमोफिलस फ्लावर असं म्हटलं जातं. मग या ॲनिमोफिलस फ्लावरचं स्ट्रक्चर कोणत्या पद्धतीचं आहे ते आपण स्टडी करूया. बघा आता, ॲडॉप्टेशन इन ॲनिमोफिलस फ्लावर्स. आता फर्स्ट आहे, फ्लावर्स आर स्मॉल इनकॉन्स्पिशियस कलरलेस विदाउट नेक्टर अँड फ्रॅग्रन्स. म्हणजे काय की फ्लावर हे स्मॉल असतात, मायन्यूट असतात आणि अनॲट्रॅक्टिव्ह असतात. म्हणजे ते त्यांच्यामध्ये ॲट्रॅक्शन अब्सेंट असतं, त्याचबरोबर ते कलरलेस असतात. म्हणजे तिथे फ्लावर हे कोणत्याही ब्राईट कलरमध्ये प्रेझेंट असतात. त्याचबरोबर इथे नेक्टर म्हणजे सिक्रेशन, हे म्युसिलेजिनस जे सिक्रेशन असतं ते इथे अब्सेंट असतं. त्याचबरोबर ऑर्डरलेस म्हणजे फ्रॅग्रन्स हे इथे अब्सेंट असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, पोलन ग्रेन्स आर लाईट इन वेट, ड्राय अँड प्रोड्यूस इन लार्ज नंबर. बघा, पोलन ग्रेन्स हे अगदी हलके असतात वजनाने, त्याचबरोबर ते कोरडे असतात, ड्राय असतात आणि खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोड्यूस असतात, जेणेकरून ते हवेच्या साह्याने पॉलिनेशन होणार आहे. तर हवेमुळे ते तरंग लागतात आणि तरंगले तर काही पोलन ग्रेन्स हे वेस्टेज जाण्याचे चान्सेस असतात, काहीच पोलन ग्रेन्स हे पॉलिनेटेड होतात. म्हणून याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पोलन ग्रेन्स हे फॉर्म होतात. तर नेक्स्ट आहे, स्टिग्मा इज फिदरी टू ट्रॅप्स पोलन्स कॅरीड बाय विंड करंट्स. जे पोलन ग्रेन्स आहे हवेमध्ये तरंगत असतात, त्यांना कॅरीड करण्यासाठी इथे जो स्टिग्मा आहे हा स्टिग्मा फिदरी स्टिग्मा असतो. जनरली स्टिग्मा हा डिकसारखं स्ट्रक्चर असतं, परंतु ह्या फ्लावरमध्ये हवेमध्ये तरंगणारे जे पोलन ग्रेन्स आहे त्यांना ट्रॅप करण्यासाठी या स्टिग्मामध्ये बदल झाला आहे. तो बदल काय झाला आहे तर जे डिकसारखं स्ट्रक्चर आहे ते आता कसं आहे, फिदरी स्ट्रक्चर आहे, म्हणजे पंखासारखं स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये बारीक बारीक हेअर लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतात, जेणेकरून त्या हेअरमध्ये ते पोलन ग्रेन्स हे अडकतात आणि अडकल्यानंतर मग त्यांचं ट्रान्सपोर्टेशन होतं ओव्हरीकडे. म्हणजे तिथे पोलन ग्रेन्स हे जर्मिनेट होतात आणि मग ते ओव्हरीपर्यंत जाऊन पोचतात. त्याच्यानंतर स्टेमेन्स आर एक्सर्टेड विथ लॉंग फिलामेंट्स अँड व्हर्सटाईल अँथर्स. बघा, स्टेमेन जे स्ट्रक्चर आहे या स्टेमेनमध्ये एक स्टेमेनचे 3 पार्ट्स असतात, अँथर व त्याच्यानंतर फिलामेंट्स आणि कनेक्टिव्ह. तर इथे काय झालं की जे फिलामेंट्स आहे ही लॉंग असते, जेणेकरून ती फ्लावरच्या बाहेर येते आणि त्या लॉंग फिलामेंटच्या वरती व्हर्सटाईल टाईप ऑफ अँथर प्रेझेंट असतात. म्हणजे ॲट्रॅक्टिव्ह वेगवेगळ्या याच्यामध्ये शेपमध्ये अँथर तिथे प्रेझेंट असतात आणि असे जे अँथर आहे हवेच्या साह्याने हलतात आणि त्याच्यामुळे ते ब्रेक झाले, मॅच्युअर झाले की ते ब्रेक होतात आणि त्यातले जे पोलन ग्रेन्स आहे हे रिलीज होतात. स्टेमेन्स अँड स्टिग्माज आर एक्सपोज टू एअर करंट्स.
असे जे स्टेमेन्स आहे आणि स्टिग्माज आहे हे दोघंही हवेमध्ये एक्सपोज असतात, म्हणजे बाहेरच्या बाजूने हवेमध्ये ते प्रेझेंट असतात, जेणेकरून अँथर हे हवेमध्ये ब्रेक होऊन पोलन ग्रेन्स रिलीज करतील आणि स्टिग्मा हे त्यांना ट्रॅप करतील. उदाहरणार्थ मेज प्लांट तुम्ही सर्वांनी बघितलं आहे. मेज प्लांट कसं आहे, मोनोकॉट प्लांट्स आहे. या प्लांट्समध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर काय दिसतं तुम्हाला, की जे कणीस असतात, मक्कीचे जे कणीस असतात ते लीफ आणि स्टेमच्या ब्रॅक्टमध्ये प्रेझेंट असतात आणि सगळ्यात वरती अपेक्सला एक टासेल प्रेझेंट असतो. आता हा जो टासेल आहे हा कुठे प्रेझेंट आहे, अपेक्सला. ते जे टासेल म्हणजेच काय, की तिथे सर्व मेल फ्लावर प्रेझेंट असतात आणि खाली त्या बेसला जे लीफ आणि स्टेमच्या बेसमध्ये जो तुम्हाला लिफी स्ट्रक्चर दिसतं आहे, सिल्की स्ट्रक्चर दिसतं, त्याला ते स्टाईलचं स्ट्रक्चर आहे. म्हणजे तो काय आहे की फिमेल इन्फ्लोरन्स आहे. या फिमेल इन्फ्लोरन्समध्ये फिमेल फ्लावर प्रेझेंट असतात सर्व आणि वरती मेल इन्फ्लोरन्समध्ये मेल फ्लावर प्रेझेंट असतात. मग जे स्टेमेन कुठे प्रेझेंट आहे, मेल इन्फ्लोरन्समध्ये, म्हणजे स्टेमेन हे वरती अपेक्सला प्रेझेंट असतील आणि फिमेल फ्लावर हे कुठे प्रेझेंट आहे, तर स्टेम आणि लीफच्या ब्रॅक्टमध्ये प्रेझेंट आहे, जिथे की जे सिल्की स्ट्रक्चर दिसतं. स्टाईल्स कसं आहे त्याचं, सिल्की स्टाईल्स आहे. नंबर ऑफ फ्लावर प्रेझेंट असतात आणि प्रत्येक सिल्की स्टाईल्स त्याच्यामुळे तिथे तुम्हाला बंच दिसतो फ्लावरचा. आणि जे सगळे फ्लावर कुठे असतात, खालच्या बाजूला असतात आणि मग तिथे ते प्रोड्यूस झाले, तिथे जर ते रिप्रोड्यूस झाले तर खाली जे फिमेल फ्लावर आहे त्यांची ओव्हरी ही मॅच्युअर झाली तर त्याच्यापासून नंबर ऑफ सीड तयार होतात. म्हणजे काय झालं की प्रत्येक फ्लावरचं सीड तयार होतं आणि तिथे मग त्या इन्फ्लुएन्सवरती हे कणीस तयार होतं. आता इथे बघा काय झालं की टासेल जो आहे, मेल इन्फ्लुएन्सचा जो टासेल आहे हा अपेक्सला आहे आणि फिमेल इन्फ्लुएन्सचा जो टासेल आहे हा बेसला आहे. मग अपेक्सला जे मेल फ्लावर प्रेझेंट आहे यांचं जे स्टेमेन्स आहे हे कसं आहे, एक्सर्टेड आहे, हवेमध्ये ते एक्सपोज आहे आणि त्याची जी फिलामेंट आहे ही लॉंग फिलामेंट आहे. वर्सटाईल हे अँथर प्रेझेंट आहे. तर त्यातले जे अँथरमधले जे पोलन ग्रेन्स रिलीज होतील हवेमार्फत, तर काही हे हवेत उडून जातील आणि काही खाली लिबरेट होतील. मग जे खाली लिबरेट झाले तर तिथे काय आहे, खाली फिमेल टासेल प्रेझेंट आहे, फिमेल इन्फ्लुएन्स प्रेझेंट आहे. मग जो फिमेल इन्फ्लुएन्स प्रेझेंट आहे त्याचे जे स्टाईल्स आहे हे सिल्की स्टाईल्स आहे. म्हणजे काय आहे, सिल्की सिल्की स्टाईल्स आहे. म्हणजेच काय, फिदरी स्टिग्मा प्रेझेंट आहे आणि त्या स्टिग्मामध्ये ते पोलन ग्रेन्स अडकतात आणि अडकल्यानंतर ते ओव्हरीपर्यंत जाऊन पोचतात आणि मग त्याचं रिप्रोडक्शन होतं. तर नेक्स्ट आहे पॉलिनेशन बाय वॉटर. आता आपण स्टडी करूया पॉलिनेशन बाय वॉटर. वॉटरच्या सहाय्याने जे पॉलिनेशन होतं त्याला हायड्रोफिली टाईप ऑफ पॉलिनेशन असं म्हटलं जातं. हायड्रोफिली टाईप ऑफ पॉलिनेशन हे फक्त काही ॲक्वॅटिक मोनोकॉट प्लांट्समध्येच फॉर्म होतं. ॲक्वॅटिक मोनोकॉट प्लांट्स आहे हे यांच्यामध्ये हायड्रोफिलस टाईप ऑफ पॉलिनेशन होतं म्हणून त्यांच्या ज्या फ्लावर्स आहे त्यांना हायड्रोफिलस फ्लावर असं म्हटलं जातं. आता हे जे हायड्रोफिलस फ्लावर आहे याच्यामध्ये ॲडॉप्टेशन झालं आहे ते कोणत्या पद्धतीचं आहे, तर बघा फ्लावर्स हे स्मॉल असतात आणि इनकॉन्स्पिशियस असतात. म्हणजे फ्लावर्स आर स्मॉल अँड इनकॉन्स्पिशियस, ते छोटे छोटे मायन्यूट असतात आणि अनअट्रॅक्टिव्ह असतात. तसंच याच्यामध्ये प्रेझेंट असलेलं पेरियांत आणि फ्लोरल पार्ट्स, पेरियांत म्हणजे सेपल आणि पेटल्स, याला एकत्रितपणे मोनोकॉट प्लांट्समध्ये त्याला एकत्रितपणे पेरियांत असं म्हटलं जातं. असं हे पेरियांत आणि काही आणखीन फ्लावरमध्ये प्रेझेंट असलेले फ्लोरल पार्ट्स हे अनवेटेबल असतात. म्हणजे त्यांना वेट हे नसतं, ते वजनाने हलके असतात.
पोलन ग्रेन्स हे लॉंग आणि अनवेटेबल असतात. कारण काय, तर त्यांच्यामध्ये म्युसिलेज स्ट्रक्चर प्रेझेंट असतात. आता म्युसिलेज म्हणजे काय, की ते पाण्यामध्ये फ्लोट करणारे असतात, पाण्यामध्ये प्रेझेन्स असणारे असतात, म्हणून त्यांना त्याच्यामध्ये सिक्रेशन हे म्युसिलेजचं सिक्रेशन असतं आणि त्याच्या कारणामुळे पोलन ग्रेन्स हे लॉंग आणि अनवेटेबल असतात. त्याचबरोबर याच्यामध्ये नेक्टर अब्सेंट असतं, फ्रॅग्रन्स हा अब्सेंट असतो, म्हणजे सिक्रेशन अब्सेंट असतं आणि जो विशिष्ट स्मेल जो आहे हा इथे अब्सेंट असतो. आता हायड्रोफिलस टाईप ऑफ पॉलिनेशन हे दोन प्रकारचे आहे, एक हायपोहायड्रोफिली आणि दुसरं इपिहायड्रोफिली. हायपोहायड्रोफिलीचा अर्थ होतो पॉलिनेशन ऑकर्स बिलो द सरफेस ऑफ वॉटर, म्हणजे वॉटर सरफेसच्या खालच्या बाजूला पॉलिनेशन फॉर्म होतं. पोलन ग्रेन्स हे हेवियर असतात वॉटरपेक्षा आणि ते पाण्याच्या खाली सिंक डाऊन होतात आणि त्यामुळे ते जे पाण्याच्या खाली प्रेझेंट असलेले जे फ्लावर्स आहे, फिमेल फ्लावर्स ज्याच्यामध्ये स्टिग्मा प्रेझेंट असतो, त्या स्टिग्माला ते कॅच आउट करतात. म्हणून पोलन ग्रेन्स हे इथे लॉंग असतात, रिबन लाईक असतात आणि याच्यामध्ये एक्झाईन पोलन ग्रेन्सचा जो आउटर कव्हर जे एक्झाईन हे अब्सेंट असतं. आता इपिहायड्रोफिली ही पोलन ग्रेन्स फ्लोट ऑन द वॉटर सरफेस. पोलन ग्रेन्स हे वॉटर सरफेसच्या वरच्या बाजूला म्हणजे अबाव द वॉटर सरफेसवरती ते फ्लोट आउट करत असतात आणि फ्लोट आउट करत असताना जे फिमेल फ्लावर आहे या फिमेल फ्लावरच्या स्टिग्माला ते कॅच आउट करतात. उदाहरणार्थ व्हॅलिस्नेरिया. व्हॅलिस्नेरिया हे प्लांट सबमर्ज डायोशियस प्लांट आहे. हे डायोशियस प्लांट असल्यामुळे मेल आणि फिमेल हे वेगवेगळे प्लांट्स आहे. आता मेल प्लांट्समध्ये असलेले जे स्टेमेन्स आहे, पोलन ग्रेन्स आहे, हे वॉटर सरफेसवरती फ्लोट आउट करत असतात आणि फिमेल फ्लावर हे खाली असतं, परंतु त्याच्यामध्ये असलेला जो स्टिग्मा आहे हा फिमेल फ्लावरचा, हा स्टिग्मा पाण्याच्या सरफेसवरती फ्लोट आउट करतो टेम्पररली. कारण काय, तर त्याला पॉलिनेशन फॉर्म होण्याची आवश्यकता असते आणि पॉलिनेशन फॉर्म करण्यासाठी ते टेम्पररी पाण्याच्या वरच्या बाजूला फ्लोट करत असतात. वरच्या बाजूला मेल फ्लावर जे फ्लोट करत असतात, त्या मेल फ्लावरचे स्टेमेन्स मेन फ्लावर्सच्या पोलन ग्रेन्सला ते कॅच आउट करतात आणि पॉलिनेशन फॉर्म करतात. आता पोलन ग्रेन्स हे वॉटर सरफेसवरती फ्लोट आउट करतात. कारण काय, तर पोलन ग्रेन्सची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि वॉटरची जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे ही इक्वल असते, म्हणून ते पाण्याच्या सरफेसवरती फ्लोट आउट करत असतात. आता काही जे ॲक्वॅटिक प्लॅन्ट्स आहे यांच्यामध्ये ॲनिमोफिलस टाईप ऑफ पॉलिनेशन होतं आणि काही प्लॅन्ट्समध्ये एंटमोफिलस टाईप ऑफ पॉलिनेशन होतं. ॲनिमोफिलस टाईप म्हणजे हवेच्या सहाय्याने, म्हणजे पॉलिनेशन हे विंडच्या सहाय्याने फॉर्म होतं. तर एंटमोफिलस टाईप ऑफ पॉलिनेशन म्हणजे पॉलिनेशन हे इन्सेक्टच्या सहाय्याने फॉर्म होतं. However, in certain freshwater plants such as Vallisneria and Hydrilla and marine seagrasses such as Zostera, pollination occurs by water. This is also known as hydrophily. In Vallisneria, for example, the female plant produces a long-stalked female flower that reaches the surface of the water. The male plant, on the other hand, remains submerged in water, where it produces several tiny floral buds. Upon maturing, the buds rise to the water's surface and open up to expose the anthers. Pollen released from the anthers is carried by water currents, where some of them eventually come in contact with the stigma. In the case of Zostera, a dioecious seagrass, the male and female flowers remain submerged in water. The male flowers produce long and ribbon-like pollen grains which have a mucilaginous covering that protects them from getting wet. The pollen released in water
is carried by water currents towards the submerged stigma, and thus pollination is completed. Surprisingly, in aquatic plants, wind pollination, also called anemophily, is more widespread than water pollination. Wind pollination also occurs in terrestrial plants such as grass, bamboo, coconut, and maize. These plants possess a compact inflorescence with well-exposed stamens that allow easy dispersal of pollen, and a large feathery pistil which makes it easy to trap pollen. The pollen, which is light and non-sticky, is produced in large quantities. A single flower of cannabis, for instance, produces 5 lakh pollen grains to compensate the loss of pollen associated with wind pollination. Thus, आता आपण स्टडी करूया बायोटिक एजंट्स. बायोटिक एजंट इन्क्लूड लिव्हिंग एजंट्स, जे लिव्हिंग आहेत, मुव्हिंग क्रिएचर फॉर्म करणारे आहेत, असे जे एजंट्स आहे ते म्हणजे इन्सेक्ट आहे, बर्ड्स आहे, बॅट्स आहे, स्नेल्स आहे, एक्सेट्रा आहे. मग असे जे लिव्हिंग एजंटपासून जर पॉलिनेशन झालं त्यांना बायोटिक एजंट्स असं म्हटलं जातं. मग याच्यामध्ये फर्स्ट पॉलिनेशन आहे एंटमोफिली टाईप ऑफ पॉलिनेशन. स्पेशली पॉलिनेशन हे इन्सेक्टच्या साहाय्याने फॉर्म होतं म्हणून त्याला म्हटलं जातं एंटमोफिलस टाईप ऑफ पॉलिनेशन. हे रोज, जस्मिन यासारख्या प्लांट्समध्ये फॉर्म होतं. आता यासारखे जे प्लांट्स आहे यांचे जे फ्लावर आहे हे इन्सेक्टच्या साहाय्याने पॉलिनेटेड होतात म्हणून त्या फ्लावर्सला एंटमोफिलस फ्लावर असं म्हटलं जातं. या फ्लावरचं ॲडॉप्टेशन झालेलं असतं स्पेशली इन्सेक्टला ॲट्रॅक्ट करण्यासाठी. ते म्हणजे फ्लावर्स हे लार्ज असतात, शोही असतात आणि ब्राईट कलरमध्ये असतात, म्हणजे मोठे असतात, ॲट्रॅक्टिव्ह असतात. कलरमुळे ते ॲट्रॅक्टिव्ह फॉर्म झालेले असतात आणि दिसणारे असतात. तसंच फ्लावर प्रोड्यूस स्वीट ऑर्डर अँड हॅव अ नेक्टर ग्लँड्स. फ्लावर हे स्वीट ऑर्डर प्रोड्यूस करतात आणि नेक्टर ग्लँड प्रेझेंट असल्यामुळे ते फ्लावर हे शोई असतात, ब्राईट इन कलरमध्ये असतात. आणि स्वीट ऑर्डर म्हणजे त्याचा स्मेल हा स्वीट असतो, जेणेकरून त्या स्मेलच्या साह्याने इन्सेक्ट तिकडे ॲट्रॅक्ट होतात. तसंच stigma is rough due to the presence of hair or is sticky due to the mucilaginous secretion. म्युसिलेजिनस सिक्रेशनमुळे स्टिग्मा हा स्टिकी असतो किंवा मग त्याच्यावरती हेअर लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, त्याच्यामुळे स्टिग्मा हा रफ फॉर्म झालेला असतो. पोलन ग्रेन्स हे स्पायनी असतात आणि त्याच्यावरती स्पाईनसारखं स्ट्रक्चर प्रेझेंट असतं आउटर सरफेसला आणि या आउटर सरफेसच्या सराउंडिंगला येलो स्टिकी सबस्टन्स प्रेझेंट असतं. त्याला म्हटलं जातं पोलन किट. ज्याच्यामुळे इन्सेक्ट्स हे तिकडे अट्रॅक्ट झाले तर ते इन्सेक्टच्या लेग्सला चिकटतात आणि तिथून ते दुसऱ्या फ्लावरवरती गेले की त्या फ्लावरवरती ते डस्टिंग होतात. तसंच काही जे प्लॅन्ट्स आहे या प्लॅन्ट्समध्ये स्पेशल एडॉप्टेशन झालेलं असतं इन्सेक्ट व्हिजिटसाठी. कारण काय तर त्याच्यामुळे इन्सेक्ट हे एका प्लॅन्टवरून दुसऱ्या प्लॅन्टवर गेले तर क्रॉस पॉलिनेशन फॉर्म होतं. स्पेशली क्रॉस पॉलिनेशनसाठी काही प्लॅन्ट्समध्ये एडॉप्टेशन झालेलं असतं. उदाहरणार्थ साल्विया प्लॅन्ट्स. साल्विया प्लॅन्ट्समध्ये लिव्हर मेकॅनिझम असतं. म्हणजे काय तर साल्विया प्लॅन्टचं जे फ्लावर आहे हे फ्लावर बायलिप स्ट्रक्चर असतं. 2 पेटल्स असतात मोठे आणि त्याच्या आतमध्ये जर इन्सेक्ट गेला तर त्याच्या बॅकवरती ती पोलन ग्रेन्सचे डस्टिंग होतात आणि मग असे जे पोलन ग्रेन्स आहे परत तिथून इन्सेक्ट हा दुसरीकडे गेला तर ते पोलन ग्रेन्स तिकडे दुसऱ्या प्लॅन्ट्सवरती ट्रान्सफर होतात, म्हणजेच क्रॉस पॉलिनेशन होतं. आता नेक्स्ट आहे पॉलिनेशन बाय बर्ड्स. आता पॉलिनेशन बाय बर्ड्स म्हणजेच
त्याला म्हणणार तुम्ही ऑर्निथोफिली टाईप ऑफ पॉलिनेशन, म्हणजे बर्डच्या साहाय्याने फॉर्म होणाऱ्या पॉलिनेशनला ऑर्निथोफिली टाईप ऑफ पॉलिनेशन म्हटलं जातं. हे पॉलिनेशन हे काही प्रकारचे जे बर्ड्स असतात त्यांच्यामध्ये स्पेशल फॉर्म झालेलं असतं. असे जे बर्ड्स आहे स्मॉल साईजचे असतात आणि त्यांची जी बीक असते म्हणजे चोच असते ही लॉंग असते. उदाहरणार्थ सन बर्ड्स आहे, हमिंग बर्ड्स आहे. आता असे जे बर्ड्स आहे, आता जे ऑर्निथोफिलस पॉलिनेशन फॉर्म झालेले जे प्लॅन्ट्स आहे त्यांच्या फ्लावरला ऑर्निथोफिलस फ्लावर असे म्हटलं जातं. त्याच्यामध्ये स्पेशली ॲडॉप्टेशन झालेलं असतं. ते म्हणजे ते युजली ब्राईट कलरमध्ये असतात, लार्ज असतात आणि शोई असतात. म्हणजे ते दिसणारे असतात, मोठे असतात आणि कलरफुल असतात. तसंच याच्यामध्ये डायल्यूट नेक्टर सिक्रेट होतो, त्याच्यामुळे ते ब्राईट कलरमध्ये आणि शोई असतात. द पोलन ग्रेन्स हे स्टिकी अँड स्पायनी असतात. म्हणजे तिथे स्टिकी म्हणजे पोलन किट प्रेझेंट असतं आणि ते स्पायनी असतात. त्याचबरोबर फ्लावर्स आर जनरली विदाउट फ्रॅग्रन्स ॲज बर्ड्स हॅव पुअर सेन्स ऑफ स्मेल्स. बर्ड्स हे स्मेलचे पुअर सेन्स असतात, म्हणजे त्यांना स्मेलचा सेन्स अब्सेंट असतो, म्हणून इथे स्मेलची आवश्यकता नसते. म्हणून याच्यामध्ये विदाऊट फ्रॅग्रन्स हे फ्लावर जनरली विदाऊट फ्रॅग्रन्स असतात आणि विदाऊट स्मेल असतात. कारण काय तर बर्ड्सना इथे आवश्यकता नसते स्मेलची म्हणून. आता नेक्स्ट आहे पॉलिनेशन बाय बॅट्स. वटवाघूच्या सहाय्याने जर पॉलिनेशन झालं तर त्या पॉलिनेशनला म्हटलं जातं किरोप्टेरी फिली टाईप ऑफ पॉलिनेशन. मग किरोप्टेरी फिली टाईप ऑफ पॉलिनेशन ज्या प्लांट्समध्ये झालेलं असतं त्या प्लांटच्या फ्लावरला किरोप्टेरी फिलस फ्लावर असं म्हटलं जातं. अशा फ्लावरचं ॲडॉप्टेशन हे डल कलरचं ॲडॉप्टेशन आहे. कारण काय तर आता बघा, जर बॅट्सच्या सहाय्याने जर फ्लावरचं पॉलिनेशन होतं आहे, कारण काय तर बॅट्स कॅन ट्रान्सपोर्ट पोलन्स ओव्हर लॉंग डिस्टन्स समटाईम सेव्हरल किलोमीटर्स. बॅट्स हे त्या पोलन ग्रेन्सला ट्रान्सपोर्ट करतात लॉंग डिस्टन्समध्ये किंवा मग काही किलोमीटर्समध्ये, कारण त्यालाच तुम्ही क्रॉस पॉलिनेशन होतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होणे एका प्लॅन्टवरून दुसऱ्या प्लॅन्टवर. परंतु प्लॅन्ट्स हे कुठे आहेत, खूप लॉंग डिस्टन्सवरती प्रेझेंट असेल तर असे जे प्लॅन्ट्सवरती पॉलिनेशन हे बॅट्सच्या साहाय्याने म्हणजे वटवाघूच्या साहाय्याने होतं. आणि अशा फ्लावर्सला किरोप्टेरी फिलस फ्लावर म्हटलं जातं. याच्यामध्ये ॲडॉप्टेशन झालेलं असतं की ते डल कलरचे असतात आणि स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स असतात. जनरली तुम्हाला माहिती आहे की बॅट्स हे नॉक्टर्नल आहे, ते फक्त रात्रीच्याच वेळेस बाहेर पडतात. रात्रीच्या वेळेस त्यांना कलरची आवश्यकता नसते. परंतु फ्लावरच्या मध्ये स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स असल्यामुळे त्यांचा जो स्मेल आहे हा स्ट्रॉंग असल्यामुळे ते त्या फ्लावरकडे ॲट्रॅक्ट होतात आणि नेक्टर तेथे खूप जास्त प्रमाणामध्ये सिक्रेट झालेलं असतो, त्याच्यामुळे ते तिकडे ॲट्रॅक्ट होतात. मग फ्लावर्स प्रोड्यूस लार्ज अमाऊंट ऑफ इडेबल पोलन ग्रेन्स. तर फ्लावर्समध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पोलन ग्रेन्स फॉर्म झालेले असतात. असे जे पोलन ग्रेन्स हे इडेबल असतात. मग त्या बॅट्सने त्याला इट केलं तरी काही हरकत नसते, परंतु काही पोलन ग्रेन्स हे त्यांच्या पायांना चिकटतात आणि ते खूप लांबपर्यंत डिस्टन्स करत असल्यामुळे पोलन ग्रेन्स हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट होतात. Incidentally, pollination in a majority of plants is aided by biotic pollinating agents, which get attracted by flowers which vary from each other to attract their specific pollinator. Insect-pollinated flowers, for instance, are usually large and fragrant. However, if they are small, they are bunched together in an inflorescence to make them conspicuous. Moreover, these flowers produce pollen grains as well as large quantities of nectar to reward the agents. When a pollinating agent comes in contact with the anther, its body gets covered in a coat of sticky pollen grains. When the agent sits on another flower to suck the nectar, the pollen present on their bodies comes into contact with the stigma, thus
completing the process of pollination. Conversely, flowers pollinated by butterflies are usually lightly scented and brightly colored, with nectar not very deeply hidden, while those pollinated by beetles and flies secrete a rotten odor. Flowers pollinated by birds, on the other hand, have large, odorless orange or red tubes which are rich in honey. Certain plants attract pollinating insects by offering them shelter. For instance, Amorphophallus, a 6-foot-tall flower, attracts pollinating insects by offering them a safe haven to lay their eggs. In the yucca plant, on the other hand, a female moth transfers the pollen of another flower to the stigma and simultaneously deposits her eggs in the locule of the flower's ovary. The larvae, which hatch out of the eggs, start consuming some of the developing seeds, while leaving enough of them to propagate the plant. Thus, both the moth and the plant are dependent on each other for the completion of their respective life cycles. However, certain birds and insects such as the bumblebee visit flowers for nectar and pollen but don't bring about pollination. These creatures are referred to as pollen robbers. Honeybees, as well as other insects, also pollinate a large number of aquatic flowering plants such as the freshwater lily. Thus, wind, water, as well as biotic pollinating agents bring about pollination. An important process that ultimately leads to fertilization and the production of seeds in plants.